चंद्रकांत खैरे यांना अति आत्मविश्वास, मागील निवडणुकीप्रमाणे नडणार की तारणार? सभेत ठाकरे साहेब येणार नसल्याच्या अफवेला खैरेंचे ढिसाळ नियोजन कारणीभूत, चर्चेला उधाण. चंद्रकांत खैरे यांच्या प्रचाराच्या नियोजनामुळे शुक्रवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सभास्थळी येणार नसल्याची अफवा पसरली होती. त्यावर खुद खैरे यांना व्हिडिओ जारी करत सभा होणार असल्याचे आवाहन करावे लागल्याचे चित्र शुक्रवारी बघावयास मिळाले. त्या वाटेने तुम्ही आमचे गद्दार तिकडे नेले, त्याच वाटेने वाफाने नुसतं थापा मारते थापा. आज अंबादाजी तुम्ही एक काम चांगलं केलं की आपल्या सरकारच्या काळामध्ये संभाजीनगरसाठी आपण काय केलं हे तुम्ही सगळ्यांनी सांगितलं. आणि एका गोष्टीचा आज मला अभिमान आहे की शिवसेना प्रमुखांनी याच मैदानाच्या व्यासपीठावरून तुम्हाला जिल्ह्याचं नामकरण मी करेन. महाविकास आघाडीचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे हे प्रचारादरम्यान अति आत्मविश्वासात असल्याचे दिसून आले. त्यांनी प्रचारादरम्यान आर्थिकदृष्ट्या हात आखडता घेतला असल्याच्या तक्रारी आघाडीच्या अन्य पक्षातील नेत्यांनी खासगीत बोलताना ऐकावयास मिळाल्या. त्यामुळे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची फळी वगळता राष्ट्रवादी काँग्रेस, इतर दलित पक्ष हे स्वतंत्ररित्या प्रचार करत असताना कुठेच दिसले नाही. दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लोकसभेच्या नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेतेपद देण्यात आले होते. मात्र नेते झाल्यानंतर देखील अंबादास दानवे यांना औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जबाबदारीचा मान देण्यात आला नसल्याचे दिसून आले. दरम्यान प्रचार संपण्याच्या एक दिवस अगोदर परंपरेनुसार मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या दिवशी देखील चंद्रकांत खैरे यांच्या ढिसाळ प्रचाराचे प्रात्यक्षिक बघावयास मिळाले. सायंकाळी सभा सुरू होण्याआधीपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे समस्थानी येणार नसल्याची अफवा शिवसैनिकांमधून ऐकावयास मिळाली होती. एकूणच प्रचारादरम्यान झालेले ढिसाळ नियोजन दररोजच त्याचा प्रत्यय येत होता, तर सभा सुरू होण्याआधीपर्यंत पसरलेल्या अफवेमुळे सभेवर त्याचा फार मोठा परिणाम झालेला दिसून आला. सभा सुरू असताना मागील बाजूचे 30 ते 40% नागरिकांच्या खुर्च्या रिकाम्या दिसून येत होत्या. त्याच दरम्यान खुद खैरे यांना एक व्हिडिओद्वारे सभेस येण्याचे आवाहन करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करावा लागला. नमस्कार, जय महाराष्ट्र. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आता सभा सुरू होणार आहे आणि अनेक कोणीतरी सांगितलं की सभा होणार आहे, तर सभा ही होणार आहे. मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपलं सभा ही निवडणुकीची सभा आहे. 2024ची जी म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीचं वारं जे सुरू झालेलं आहे ते वारं म्हणजे त्या ठिकाणी आपल्या संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर त्यांनी धडकणार आहे. आणि म्हणून तिथे आपण आल्यानंतर जबरदस्त तोफाचा मारा होणार आहे. म्हणजे कोणत्या शब्दाच्या तोफांचा मारा होणार आहे तो आपण त्या ठिकाणी ऐकावा. उद्धव साहेबांची सभा आपण ऐकावी अशी मी या ठिकाणी आपल्याला उमेदवार म्हणून मी नम्र विनंती करतो. आणि तसंच मला तुमचा आशीर्वाद पण ठेवा ही पण विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच मागील निवडणुकीत अति आत्मविश्वास यांना नडला होता. तोच अति आत्मविश्वास या निवडणूक प्रचारादरम्यान पुन्हा दिसल्याने आता त्यांचे काय होणार असा प्रश्न पुन्हा एकदा सर्वांना पडलाय. नुकतीच काँग्रेसचे नेते पृथ्वीराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी भवन येथे काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत सुमारे 3 तास बसलेल्या कार्यकर्त्यांना पाणी देखील पाजण्यात आले नाही. मात्र स्वतः खिशातून खर्च करून प्रचार करण्याची तंबी मात्र देण्यात आली. यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.